जी लोक गेली आहेत त्यांनी खूप मोठा काही परिणाम होईल असा जो मोठा भ्रम निर्माण केला जातो तो आत्मविश्वास खच्चीकरण करण्याचा मार्ग आहे की बीजेपी एक मोठं काहीतरी आपल्यावरती तोफते वादळ म्हणा किंवा त्सुनामी म्हणून आली आहे असं गृहीत धरून आपल्याला चालणार नाही. स्थानिक पक्ष आहे, शांततेने विचार करायला पाहिजे आणि तदनंतर मी जर बीजेपीत गेलो, समजा मी गेलो, बरोबर. तर माझी तिथे किंमत काय राहणार आहे? कारण मी इथे निष्ठा जिथे ठेवायला पाहिजे न ठेवता मी दुसरीकडे जातोय, तर त्याचं कारण काय करतो? त्याच्या आजूबाजूच्या परिस्थिती त्याची तुम्ही माहिती घ्या आणि त्यातनं तुम्ही जाणा की तो लायक आहे की नाही. त्यांनी तुमच्या घरी येऊन मी सोना आहे, मी हिरा आहे, त्याची किंमत नाही आणि त्यांनी चहा पाजावं ही अपेक्षा ठेवू नका. उमेदवाराकडून पाणी पण पिऊ नका. लोकांना ओळखतात. ऑफर कधी आली असती जर मी काही काम पैसे कमवण्याच्या मागे असतो, पैसाच जर मी सर्वस्व मानला असता तर मला ही ऑफर आली असती की बाबा याला सत्तेची लालसा आहे. मी हा नगरसेवक झाला केवळ लोकनेत्यांची दृष्टी आणि लोक तेव्हा बुळींज नाका विरार ह्या एरियामध्ये संध्याकाळच्या टायमामध्ये 6 वाजले की दिवस माळल्यावर कोणी बाहेर पडायचं नाही. हातातली घड्याळातल्या चैनी बायकांना उचलून देणं, मुलींना इथपर्यंत काही लोक करत होते. तरी त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते अतिउत्साही मला जाणवले, दिसले. तुमची लोक इतकी तुटणार, तुमचं असं होणार, तुमचं तसं होणार, विश्वास ढळवण्याचं काम केला. जी आमच्या लोकांकडे अप्पांच्या धाकाखाली जी शिस्त आहे, जे धैर्य आहे आणि जो धीर आहे तो त्या लोकांकडे नाही. कायमचा सॅल्यूट केलेला आहे. कारण विरोधात काम करणं सोपं नाही. सत्ता आमची होती. बरोबर. आणि त्यावेळेला ते विरोधात एक लोक 2 लोक, आज राजन नाईक सुद्धा आमदार झाले, पण ते विरोधात टिकले का? आप्पांकडे त्यांना जागा मिळाली नसती का? ही क्षमता जी आहे ती वेगळी क्षमता आहे, त्याची पण आपण तारीफ करतो. ती नमस्कार. जसं की आपल्याला माहिती आहे की सध्या वसई विरार मुंबई यासोबतच 29 महानगरपालिका आहेत. ह्याच्यामध्ये आता आचारसंहिता जी ती लागू झालेली आहे. 15 जानेवारीला हे निवडणुका होणार आहेत आणि 16 जानेवारीला तब्बल 10 वर्षानंतर वसई विरारमध्ये बॉडी स्थापन होणार आहे. 5 वर्ष झाली निवडणुका झाल्या नव्हत्या आणि 10 वर्षापासूनच प्रत्येक इच्छुक त्याचबरोबर उमेदवार आजी माजी नगरसेवक यांना आशा होती की लवकरात लवकर निवडणुका होतील, आपली बॉडी स्थापन होईल आणि पुन्हा एकदा वसई विरार महानगरपालिकेचं जे कामकाज आहे ते रुळावर येईल. आज आपण बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अजित नाईक यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेऊया की जे काही सध्या गळतीचं वातावरण बहुजन विकास आघाडीमध्ये आहे त्याच्यामुळे खरंच बहुजन विकास आघाडीला फरक पडतोय का? की बहुजन विकास आघाडी आपापल्या परीने तयार आहे भाजपाचा सामना करण्यासाठी. एका बाजूला युतीची चर्चा, एका बाजूला एएमआयएमची चर्चा आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये फसलेली बहुजन विकास आघाडी कसा रस्ता काढते आणि कशी ठामपणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत हाताला हात घेऊन पुढे जाते ते पण आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला प्रश्न की नुकतंच एक मोठी गळती जी आहे बहुजन विकास आघाडीची झाली, ज्याच्यामधून मुख्यतः जो चेहरा होता तो ज्योती राऊत यांचा होता. बोळींमधून जी गळती झाली ती आणि ज्या प्रकारे एक मोठा चेहरा गेल्यानंतर कुठेतरी असं वाटतं आपण खचून जातोय कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून. तर काय वाटतंय? विविध चर्चांना उधाण येतंय. काय वाटतंय? नाही, विशेष असं काही वाटत नाही. ह्याचं कारण असं आहे की मी स्वतः सर्व गोष्टी पॉझिटिव्ह घेतो. आम्हाला आप्पांची शिकवण आहे. माणसाने कसं पॉझिटिव्ह राहावं प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ते आम्ही त्यांच्याकडून घेतलेले गुण आहेत. बरोबर. जी लोक गेली आहेत त्यांनी खूप मोठा काही परिणाम होईल असा जो मोठा भ्रम निर्माण केला जातो तो आत्मविश्वास खच्चीकरण करण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग आम्ही कदापि आमच्या डोक्यात घेत नाहीत. कारण आम्हाला आमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर, आप्पांनी दिलेल्या शिकवणीवर, आप्पांनी ज्या प्रकारे स्वतःचं साम्राज्य उभं केलं शून्यातनं, ते कसं उभं केलं तर त्यांचे एक केसा इतके म्हणजे ठाव इतकं तरी आम्ही गुण घ्यायला पाहिजे आणि तो अशा वेळी आम्ही दाखवायला पाहिजे. या विश्वासाने मी तुम्हाला सांगतो की गळतीने शून्य मात्र फरक पडणार नाही आणि जी गळती झालेली आहे ती आमचीच लोक आहेत ना. आजपर्यंत आमची होती ना, काल गेली म्हणून ती त्यांची होणार आहेत का? काही कारणामुळे गेली असतील तर आपण त्यांना पॉझिटिव्ह घेऊ. त्यांच्यावरती काही दबाव असेल, काही नाराजी असेल, जी असेल ती त्यांच्याकडे, परंतु ती गेली म्हणून काय आप्पांकडे बघा काय म्हणतात त्याला, परिवर्तनाचा विषय सगळीकडे येतो. आज मी आहे, उद्या दुसरा असेल, परवा तिसरा असेल. आप्पांकडे नगरसेवकांसाठी इच्छुक असे प्रत्येक वॉर्डमध्ये
5-25 लोक आहेत. बरोबर 100 लोक मागणी करणार, बरोबर त्यात 25 लोक आपापर्यंत पोहोचतील, हम्म. आपांच्या नजरेत येतील, त्यातला एक जण द्यायचा आहे. त्यामध्ये आपांकडे उमेदवारीची कमी नाही, कार्यकर्त्यांची कमी नाही. फक्त ह्या विषयावरती बीजेपी एक मोठं काहीतरी आपल्यावरती तोफते वादळ म्हणा किंवा त्सुनामी म्हणून आली आहे, असं गृहीत धरून आपल्याला चालणार नाही. स्थानिक पक्ष आहे, शांततेने विचार करायला पाहिजे. शेवटी उमेदवार लोक निवडून देणार. ते आहे उमेदवार जर चांगला असेल, केवळ ताकद आणि हम्म. सत्ता आणि वाटलेला पैसा सर्व काम करत नाही. कोण म्हणतं 1000 वाटले जातील, 5000 वाटले जातील, ते वाटतात की नाही या विषयावर बोलणे इतका मी बरोबर मोठा नाही. हम्म. परंतु लोकांची चर्चा आहे. भाजप वाटू शकते पैसा वाटू नाही, शकते वाटतं नाही, असं? मी ते मानणार नाही, हम्म. मी त्यावर बोलणारही नाही. परंतु कानावर असे विषय येतात, इथे 3000 वाटले, इथे 5000 वाटले. हम्म. पण हे सर्व लोकांनी असं जर होत असेल तर ह्या आमिषाला बळी पडू नये. पैसा आज आहे, उद्या नाही. परंतु जो व्यक्ती रात्री अपरात्री आपल्या कामी येणार, अशी कार्यकर्त्यांची फळी आपांकडे आहे. मग ते स्थानिक लोक असू दे, युपी बिहारी असू दे, सर्व लोक आपलीच आहेत आणि आपण आपलंसं त्यांना केलेलं आहे. आपांच्या राज्यामध्ये मला सांगा, खालचा वरपर्यंत माणूस प्रत्येक जण आपापली जागा बनवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यांना आप्पांच्या भरोश्यावरती स्थानिकांनी पण स्थान दिलंय. कारण आप्पांचा एक दरारा होता जो आहे. लोकांनी असं दाखवायला लावलंय की आप्पांची गळती होते, आप्पांकडे ताकद अजिबात काही नाही. जसं का तसं आहे. कठीण परिस्थिती नक्की आहे. या परिस्थितीमधून कसा मार्ग काढायचा आणि आहे म्हणजे कशी ती दाखवली गेली. ऍक्च्युली काहीच नाहीये. वॉर तेच आहेत, माणसं तीच आहेत. तुम्ही बघा, स्नेहाताई दुबे दुबे हा आमदार, इथे किती मतांनी आपली हार झालेली आहे 3000 आणि नालासोपारामध्ये सुद्धा किती मतांनी झाला आणि कशी झाली आहे त्याचा नीट जर अभ्यास केला तर स्थानिक लेवलला त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. फक्त नगरसेवक काही कारणामुळे निश्चित जातात. याचा मनस्वी त्रास जरी असला तरी जिथे आपल्याला लढायचं आहे तिथे जसं 50,000 सैनिकांना 5,000 भारी पडतात, तर आपांकडे तर लाखाची फौज आहे. आपांना ती गरज लागणार नाही. मला विचारायचंय की आता जसं तुम्ही म्हणताय की जे ज्योती राऊत पण होत्या किंवा राजेश राऊत होते, जे बाकीचे लोक होते, कल्पक पाटील होते, हे पण अप्पांच्याच हाताखालून शिकलेले आहेत, राजकारण त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. मग जेव्हा निवडणुकीची वेळ येईल तेव्हा ह्यांच्याकडे पण तेच टॅक्टिक असतील जे तुमच्याकडे आहेत, किंवा कारण एकाच पक्षाचे हे आहेत, विचारधारा इतकी वर्ष सेम राहिलेली आहे, माहिती आहे की कोणतं राजकारण कुठपर्यंत जाऊ शकतं किंवा पुढे काय, तर काय वाटतं, म्हणजे असं कुठेतरी वाटतंय डोक्यामध्ये काय चाललंय? एक गोष्ट लक्षात घ्या, पक्षप्रवेश जो केला आहे, समजा मी अजित नाईक आहे, माझी निष्ठा आप्पांप्रती आहे. जर आप्पांपासून मी काही शिकून काहीतरी कठीण परिस्थितीत जो उभा राहतो तो खरा आणि तोच खरा असतो, ते जर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तदनंतर मी जर बीजेपीत गेलो, समजा मी गेलो, बरोबर तर माझी तिथे किंमत काय राहणार आहे? कारण मी इथे निष्ठा जिथे ठेवायला पाहिजे न ठेवता मी दुसरीकडे जातोय, तर त्याचं कारण काय? म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी उणीवा असतील, काहीतरी दोष असेल किंवा माझा काहीतरी अँबिशन जास्त मोठे असतील. म्हणजे थोडक्यात आला मार्केटिंगचा विषय. मार्केटिंगला काय विकलं जातं? मार्केटिंग कसलं केलं जातं? जे विकायचं. प्रोडक्टचं. आपण विकण्यासाठी आहेत का? बरोबर. आपण आपल्यासाठी आहेत, आपल्या पक्षासाठी आहेत, लोकसेवेसाठी आहेत. आणि जिथे लोकांची तुम्हाला सेवा करायची आहे, परमेश्वराने तुम्हाला लोकसेवेसाठी जर पाठवलं असेल तर त्या गुणासाठी तुम्ही जागा बदलून सेवा करण्याची गरज नाही. तुम्हाला आली इतकं ऑफर? मला ऑफर वगैरे आली नाही. लोक स्वभाव गुण ओळखून आहेत, कोण काय करू शकतं इतकं तरी लोकांना ओळखतात. ऑफर कधी आली असती जर मी काही पैसे कमवण्याच्या मागे असतो, पैसाच जर मी सर्वस्व मानला असता तर मला ही ऑफर आली असती की बाबा याला सत्तेची लालसा आहे. मी हा नगरसेवक झाला केवळ लोकनेत्यांची दृष्टी आणि लोकांचा माझ्यावरचा विश्वास, ह्या लोकांमुळे मी पुढे आलो आणि माझं म्हणणं लोकांना पण आव्हान आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या उमेदवाराला निवडून देता तेव्हा बीजेपी असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, सेना असू दे किंवा आमचा बहुजन विकास आघाडी, ते ज्या उमेदवाराला देतात ते खूप अभ्यास करून देतात. परंतु त्यांनी अभ्यास केला असेल तो वेगळा, लोकांनी पण आपल्या उमेदवाराचा अभ्यास केला पाहिजे. कारण आपलं बहुमूल्य मत म्हणजे आपले राईट्स, आपली ताकद, पूर्ण पॉवर त्या व्यक्तीला द्यायची 5 वर्षासाठी. बरोबर. आणि त्यातनं तो आपली कामं करणार आहे. मग त्याची पात्रता काय? तो त्या लायकीचा आहे का? तुझी जिम्मेदारी निभावण्या झेलणे इतपत सक्षम आहे का? तर या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांकडे वेळ नाही. कोण बघायला जातं? कोणीतरी सांगितलंय काय, काही लोक चहा वडा खातात,
पण 80% लोक आमिषाला बळी पडत नाही. वेळेअभावी लोकांना लक्ष देता येत नाही. मी त्या लोकांना सांगेन, तुम्ही इलेक्शन काळामध्ये फक्त आणि फक्त 5 ते 10 तास काढा रजेच्या दिवशी, कारण तुमचे बहुमूल्य मत त्याला द्यायचं आहे जो तुमची कामं करणार आहे. पण बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये युतीचा पण प्रश्न आहे. नाही, तुम्ही युती हां. एक फक्त मी बोलतो, आणि ते जेव्हा ते मत तुम्ही देणार, तर त्यासाठी त्या उमेदवाराच्या आजूबाजूला त्याचे कामं कुठे चालतात, नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्याच्या आजूबाजूच्या परिस्थिती त्याची तुम्ही माहिती घ्या. आणि त्यातनं तुम्ही जाणा की तो लायक आहे की नाही. त्यांनी तुमच्या घरी येऊन मी सोनं आहे, मी हिरा आहे, त्याची किंमत नाही, आणि त्यांनी चहा पाजावं ही अपेक्षा ठेवू नका. उमेदवाराकडून पाणी पण पिऊ नका, कारण तो तुमची सेवा करणार आहे. आणि त्या उमेदवाराला निवडून द्या. तर तुम्ही निस्वार्थ निवडून दिलं तर तुम्ही 2-5 हजार कोण घेत नाहीये. कोणी कशाला आमिषाला बळी पडत नाही. ही बिर्याणी, वडा सगळं नाव आहे. मी माझ्या कारकिर्दीमध्ये कोणाला काही दिलं नाही आणि कोणी माझ्याकडून मागितलं नाही. आणि मी तर त्या मताचा आहे की जर मी उमेदवार म्हणून असेन, मी इच्छुक पण नाहीये, मला जिम्मेदारी दिली तर मी निभावीन. परंतु जर असेन, आणि त्यावेळी लोकांना मी आवाहन करीन की मी मोठा व्यक्ती नाही, पण जर परमेश्वराने अशी व्यक्ती दिलेली आहे जी तुम्हाला सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये काम करणार, त्याला निवडणं शोधणं तुमचं काम. बरोबर. मग ह्याच्यामध्ये युतीच्या पण सर चर्चा होत आहेत, की महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी एकत्र येते आणि खूप म्हणजे आता पण उशिरापर्यंत चर्चा सुरू होत्या. उद्या पण मोठे नेते जे आहेत ते भेटायला जाऊ शकतात आपल्याला. मग काय वाटतंय, की कसं होईल जर हा युती हा झाली हा तर? खूप मोठा विषय आहे. त्या विषया इतका मी मोठा नाही. मी जरी आज का बोलतोय की अनेक फळी गळते असं चाललंय म्हणून मी भाष्य केलं, नाही तर गेल्या 10 वर्षात मी कधी असं बोलण्यासाठी कधी आलो नाही. बरोबर. परंतु आज किती लोक कशी आहेत बहुजन विकास आघाडीमध्ये हे लोकांना माहिती पडलं पाहिजे की इथे अजून काही कमी नाही. आप्पांकडे जी पॉवर आहे, आप्पांचे शिलेदार भरपूर अजून बाकी आहेत, ज्यांना अजून त्यांच्या मेहनतल्या तलवारी पण काढायला मिळाला नाही. असे कितीतरी सेनापती आप्पांकडे आहेत, आणि म्हणून मी ही बोलण्याचा खटाटोप पण करतो. नवीन चेहरे आले तर असं म्हणजे नवीन चेहऱ्यावर किती विश्वास ठेवला जाईल भाजपकडून? तर 100% मी तुम्हाला सांगतो, आप्पा हे एक असं विटामिन आहे, तुम्हाला येणाऱ्या महिन्याभरात माहिती पडेल. हा माझा विश्वास नाही, दृढ विश्वास आहे. फक्त तुम्ही मला केलेला प्रश्न एक आहे युतीचा. हा त्यांचा जरी विषय असला तरी मी त्याच्यावर एकच सांगू शकतो, आमचे आप्पा निर्णय घेतील आपले. त्या निर्णयाच्या पाठी सर्व जनता आहे. आप्पाचं समीकरण, ठाकूरचं समीकरण, मी 89 ला एससीसी झालेलो. कितीला? 89 ला. त्यावेळेला आप्पा प्रथम निवडून आलेले 90च्या हो. 89-90च्या टायमात. तेव्हापासून मी सक्रिय आहे, मी काम करतो आहे. फॅमिली रिलेशन्स आमचे आहेत. परंतु मला इतकं नक्की माहिती आहे की आप्पांचं नाव लौकिक महाराष्ट्रात नाही, देशापलीकडे, मी लंडन, अमेरिका जिथे पण गेलोय, ठाकूर नावाला जे वलय आहे, त्यांचा नगरसेवक म्हणून जी आमची व्हॅल्यू आहे, माझेच रिलेटिव्ह ठाकूर फॅमिलींचा नगरसेवक म्हणून माझी व्हॅल्यू करणारे पण लोक आहेत. हे वलय असं हलणार नाही. आप्पा ही आमची खूप मोठी पॉवर आहे, आणि त्यापाठी आम्ही 101% आहेत. तुम्ही पहा, महापौर बहुजन विकास आघाडीचाच बसेल. युती वगैरे हा जो विषय आहे तो वरच्या पण लेवलचा. आता एमआयएम ला पण इथे आणलं जात आहे बहुजनचे मुस्लिम वोटर्स खाण्यासाठी, आणि एक चांगला वोटर मुस्लिम पट्टा जो आहे तो बहुजन विकास आघाडीकडे आहे, आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे ठरलेली मतं आहेत, म्हणजे मुस्लिम मतं शक्यतो कुठे जात नाहीत. मॅडम, एक काय सांगू का, वाटतं? हिंदू मुस्लिम आपल्यामध्ये काही नाही, सगळे मिळून जुळून राहतात. राजकारण्यांनी सगळे केलेले गेम आहेत, आणि हाही त्यातलाच एक भाग आहे. लोक म्हणतात बी टीम वगैरे, त्यावर मी भाष्य नाही करणार. लोक सुज्ञ आहेत. आमचे मुस्लिम बंधू जे आहेत इथे वसई तालुक्यात, जे गुण्यागोविंदाने राहतात, स्थानीय आहेत, बाहेरून आलेले पण स्थानिकच झाले, जे 20-20, 15-15 वर्ष इथे राहिले, सगळे आपलेच आहेत. आपण त्यांना दुसरं म्हणूच शकत नाही. त्यांचा विश्वास आप्पांवर आहे, मोठ्या शेटवर आहे, आपल्या बहुजन विकास आघाडीच्या टीमवर आहे, आणि ते आपला विश्वास ढळू देणार नाही. किती सुनामी येऊ देत, किती राजे महाराजे येऊ देत, किती काय म्हणतात त्याला, आपल्यावर किती लोकांनी भारतावरती आक्रमणं केली, जसे आपण आहेत तसे आपले आप्पा राहतील, हा पण माझा दृढ विश्वास आहे. तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जर समजा बहुजन विकास आघाडीची सत्ता नाहीच येत किंवा बहुमत येत नाही, तर मग विरोधातच बसावं लागलं पालिकेत, तर काय तयारी काय आहे? मॅडम, ती वेळ येणार नाही हे मी तुम्हाला विश्वासाने सांगितलंय, आणि त्याचं कारण महत्वाचं सांगतो. ज्या वेळेला आप्पा आणि मोठे शेट ह्यांचा उदय व्हायचा होता, उदय होता, त्यापूर्वी आम्ही, मला माहित नाही, लहान होतो नव्हतो, ऐकलेलं आहे, तेव्हा बुळींज नाका, विरार
ह्या एरियामध्ये हम्म. संध्याकाळच्या टायमामध्ये 6 वाजले की दिवस माळल्यावर कोणी बाहेर पडायचं नाही. हातातली घड्याळं, घड्याळातल्या चैनी, बायकांना उचलून देणं, मुलींना इथपर्यंत हम्म. काही लोक करत होते. बरोबर. केवळ मोठे शेठ आणि आप्पा हे जेव्हापासून ऍक्टिव्ह झाले तेव्हापासून इथल्या लोकांना खरा राजा मिळाला आणि तेव्हाच त्यांनी आज राज्य केलं. बरोबर. ते इतकं लवकर लोक विसरणार नाही आणि त्यामुळे विरोधात आम्हाला बसायला लागेल हा विचार तुम्ही विचारूच नका आणि बसलो तर त्याची पण आम्ही मजा घेऊ, पण ती वेळ येणार नाही हे तुम्हाला मी 100% खात्रीने सांगते. खात्रीने सांगतो. मला माहिती आहे आता तिकडे जे आहे भाजपमध्ये इंटरव्ह्यू घेतले जात आहेत उमेदवारांचे जे इच्छुक आहेत त्यांचे आणि 500 लोक इच्छुक आहेत आताच्या घडीला. एका वॉर्डमधून जवळपास 60-70 लोक इच्छुक आहेत एका प्रभागातून. तर मग काय वाटतं बहुजन विकास आघाडीमध्ये अशी कधी परिस्थिती निर्माण नाही झाली की इंटरव्ह्यू द्यावा लागेल, सिद्ध करावं लागेल? तुम्ही मला खरोखर खूप छान प्रश्न विचारलात. याचं उत्तर द्यायला मला आवडेल. बीजेपी वाल्यांनी खूप वर्ष प्रतीक्षा केली. हम्म. बीजेपी म्हणा, सेना म्हणा, आपल्या पुढे कोणाचीही डाळ शिजली नाही. हम्म. काळानुसार काही चेंजेस झाले, आज त्यांचे आमदार आले. आनंद आहे आपल्याला, काय त्याचं दुःख मानायची गरज नाही. परंतु ते किती जरी असलं तरी त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते अतिउत्साही मला जाणवले, दिसले. तुमची लोक इतकी तुटणार, तुमचं असं होणार, तुमचं तसं होणार, विश्वास ढळवण्याचं काम केला. जी आमच्या लोकांकडे अप्पांच्या धाकाखाली जी शिस्त आहे, जे धैर्य आहे आणि जो धीर आहे तो त्या लोकांकडे नाही. धीर हा खूप महत्वाचा असतो, जो बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकाकडे आहे. मी स्वतः माजी नगरसेवक असून, स्टँडिंग कमिटी मेंबर असून, अधिक जवळचा असून 5-6 हजार वोटर माझ्या पाठीमागे उभे आहेत. 10,000 लोक आपणकडे जायला तयार आहेत. पण मी सांगितलं त्या गोष्टीची गरज नाही. त्यांची नजर असते सगळीकडे. हो. त्यांची नजर असते, इतकी साधी नजर नाहीये. आणि आमचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर आहे. ते देणार तो निर्णय, त्यासाठी काम करायला आम्ही बसलेले आहोत, तन मन आणि धन सुद्धा. आणि मी सांगतो यावेळी नक्कीच धनाचा कस लागणार आणि त्यामध्ये कोणी कमी पडणार नाही. कुठेतरी एक शेवटचा प्रश्न विचारेन की आता इथून जी लोक जात आहेत भाजपमध्ये, मग भाजपची पण काही लोक आहेत ज्यांनी तयारी केली आणि 15-15 वर्ष लोक तयारी करतायत ह्या क्षणासाठी. आज एका महिन्यावर तो क्षण येऊन टेपलाय आणि बहुजन मधून पण लोक तिकडे जात आहेत. तर जी नाराजी आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यामध्ये की आयात केलेले कार्यकर्ता किंवा नगरसेवक आम्हाला नको जे बाहेरून आलेले आहेत, तर काय सांगाल? कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की जे जात आहेत त्यांना तितकाच पस्तावा होतोय किंवा होईल भविष्यामध्ये? मुळात कसं आहे मॅडम, जे कॅन्डिडेट आहेत ते सगळे अपेक्षेने जर काम करत असतील तर चुकीचं आहे. बीजेपी वाल्यांनी कामं केली, आज त्यांनी खूप धीर धरला. आमच्या विरोधात इतकी वर्ष काम केली, त्यांना मी कायमचा सॅल्यूट केलेला आहे. कारण विरोधात काम करणं सोपं नाही. सत्ता आमची होती. बरोबर. आणि त्यावेळेला ते विरोधात एक लोक 2-2 लोक, आज राजन नाईक सुद्धा आमदार झाले, पण ते विरोधात टिकले का? आपणकडे त्यांना जागा मिळाली नसती का? ही क्षमता जी आहे ती वेगळी क्षमता आहे, त्याची पण आपण तारीफ करतो. ती क्षमता आमच्याकडे त्याच्या दुपटीने. आमचे काही लोक गेले, त्याची कारणं असतील, कारणाशिवाय कोण जाणार नाही. जर आप्पाच्या आशीर्वादाने त्यांना सर्व मिळालं, मान सन्मान मिळाला, पैसा अडका मिळाला, सो मेहनतीने, सो कष्टाने, स्वतःच्या बुद्धिमत्तेने, असे आमच्यात कोणी कमजोर नाहीयेत, स्वतंत्र केलं असेल. परंतु ते जर काही जात असतील त्याची कारणं असतील आणि त्या कारणामुळे गेले असतील तर त्यांना धरून बसणे इतके आम्ही दुबळे नाहीये. आम्हाला एवढंच आहे की कठीण परिस्थितीमध्ये आपली शिडी आपण बनवा, आप्पांना प्रत्येकाने साथ द्या. आप्पा आपल्याला साथ द्यायला आहेत. जर आप्पा आपला देव आहे तर आपलं काहीच वाईट होणार नाही. आप्पावरचा आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्हाला येणाऱ्या रिझल्टमध्ये दिसेल, लोक दाखवून देतील. आणि स्थानिक पक्षाची अत्यंत गरज आहे. एक हाती सत्ता गेल्यावर कोणीही मातून जातं आणि तेवढं मातून जाऊ नये म्हणून माणसाने पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बॅलन्स हा पाहिजे, तराजू पाहिजे. आणि तो जर नसेल, लोकांना माझं आव्हान आहे की एक हाती सत्ता देऊ नका. राज्यात, केंद्रात ठीक आहे, इथे पण स्थानिक लेवलला आपले आप्पाच पाहिजेत. आप्पांच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक माणूस ठाकूरांचा माणूस, मी ठाकूरांचा, आप्पांचा हा बनण्यासाठी लोकांना मदत करत होता की मी ह्या बाईला मदत करेन, मी त्या अमुकाला मदत करेन, तर मी आप्पापर्यंत पोहोचू. इथपर्यंत आमचं आप्पावरती प्रेम आहे आणि ट्रस्ट आहे. धन्यवाद सर.
जसं की आपण पाहिलं की निवडणुकांना आता फक्त 1 महिना राहिलाय. एक्झॅक्ट 1 महिना. या 1 महिन्यामध्ये आपल्याला कळेल की महानगरपालिकेवर इतक्या वर्षांनंतर कोणाची बॉडी बसली. परंतु महत्वाचं हे आहे की खरंच आता जे उरलेत ते किती तयार आहेत? कारण अजूनही बऱ्याच चर्चा येतायत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पण अनेक नावं चर्चेत येतायत. परंतु ज्या प्रकारे आपण आता अजित नाईक सरांशी बोललो, तर काही असे शिपाई आहेत जे कोणत्याही परिस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीमध्ये राहून लढण्यासाठी तयार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्रित येत आहेत, चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर काही बदल हे होताना दिसून येत आहेत. एमआयएमची जरी दुसरी टीम असली, बी टीम असली भाजपची आणि मतं तोडण्यासाठी येत असली, तरी गेल्या अनेक वर्षांपासून एक हाती सत्ता जी बहुजन विकास आघाडीने टिकवून ठेवलेली, त्याच्यामध्ये काही असे मतदार जोडलेले आहेत, ज्याचा फरक फारसा पडताना दिसणार नाही, असं देखील अजित नाईक यांचं म्हणणं आहे. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या एका महिन्यामध्ये वसई विरारमध्ये काय बदल घडतात, समीकरणं कशी बदलतात आणि या काही दिवसातच कोणकोणते उमेदवारांचे चेहरे समोर येतात. धन्यवाद.